Good morning, student. In the last lecture, we have seen from chapter differentiation, composite function or function of function or chain rule, derivatives of function by using chain rule. पाठीमागच्या तासाला आपण composite function ची डेरिव्हेटिव्ह कशी फाइंड आउट करायची याची थेअरी पाहिलेली आहे. त्याला दुसरं नाव फंक्शन ऑफ फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन. तिसरं नाव आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन बाय यूजिंग चेन रूल, डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल. Composite function is that derivative of y with respect to x equal to derivative of y with respect to u into derivative of u with respect to x. हा आपण चेन रूल कंपोजिट फंक्शन आपण पाहिलं होतं. y फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u, u फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अशा वेळेस आपण डायरेक्टली सांगू शकतो की y इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. रिपीट, y हा u मध्ये एक्सप्रेस केलेला आहे आणि u हा x मध्ये एक्सप्रेस केलेला असेल तर आपण y डायरेक्टली x मध्ये एक्सप्रेस करू शकतो. यालाच आपण कंपोजिट फंक्शन म्हटलेलं आहे. ह्या थेरमच्या आधारे आपल्याला एक्सरसाइज 1.1 सोडवायचा आहे. एक्सरसाइज 1.1 सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 in exercise question number 1, differentiate with respect to x. हा जो एक्सरसाइज 1.1 आहे यामध्ये तुम्हाला फंक्शनचं कंपोजिशन दिलेलं असणार आहे. f of g of z of x. आपण रीडिंग करताना कसं रीडिंग करतोय? f of म्हणजे पहिल्यांदा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. हे फंक्शन झालं f of g of म्हणजे g ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. ज्यावेळेस आपण f ची डेरिव्हेटिव्ह घेऊ फक्त याच फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आतमध्ये ब्रॅकेट मध्ये आहे तशीच व्हॅल्यू पुट करायची. नंतर g या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. f फंक्शन गेलं फक्त g फंक्शन राहिलं. g फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ब्रॅकेट मध्ये आहे ती व्हॅल्यू पुट करायची. g फंक्शनची डेरिव्हेटिव्ह झाली का z फंक्शन. आपण इथे तीन फंक्शनचं कंपोजिशन घेतलेलं आहे. z फंक्शन असेल तर या पद्धतीने आपण काय करणार? z ची डेरिव्हेटिव्ह घेणार. थोडक्यात हे जर एक्सप्रेस करायचं झालं तर पहिल्यांदा f डॅश फक्त f ची डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मध्ये आहे ती व्हॅल्यू आहे तशी पुट करायची. नो चेंज इनटू इंटरनल व्हॅल्यू ऑफ फंक्शन. आता ही f डॅश ची झाली. याला मल्टिप्लिकेशनला काय असणार आहे? हा f गेला, राहिला g. g डॅश ऑफ g ची डेरिव्हेटिव्ह g डॅश, हा आतमधील पार्ट तसंच आणि हा g पार्ट गेला, राहिले z डॅश. अशा पद्धतीने आपण कोणत्याही फंक्शनची कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. सोल्युशन. या एक्झाम्पलचं आपण दोन मेथडने सोल्युशन देणार आहोत. मेथड 1, लेफ्ट साइडला y ही व्हॅल्यू दिलेली नाही म्हणून आपण लेट y इक्वल टू घेणार. लेट y इक्वल टू x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. इथे कंपोजिशन कशाचं दिलेलं आहे? हा ब्रॅकेट मध्ये जो पार्ट आहे तो एक फंक्शन आहे आणि त्याची पॉवर म्हणजे इंडेक्स हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे x रेज टू n. त्यासाठी आपण ही जी ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू आहे
ही लेट यू घेणार. लेट यू इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. देन y हे फंक्शन कसं होणार आहे? y ची व्हॅल्यू या टोटल व्हॅल्यू ऐवजी आपण घेतलेला आहे u रेज टू 5. देन y becomes u raised to 5. So y is function of u. Here y is differentiable function of u and u is differentiable function of x. y ला आपण विथ रिस्पेक्ट टू u डिफरन्शिएट करणार आणि u ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचे. Since y equal to u raised to 5 differentiate with respect to x. याला जर आपण with respect to x डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x into left side and डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू u आहे. म्हणून आपण याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u घेणार आणि इथे सुद्धा y ची व्हॅल्यू आपण u रेज टू 5 पुट करणार विथ रिस्पेक्ट टू u. x च्या ऐवजी आपण हा चेंज केलेला आहे. Since derivative of y with respect to u, आता तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा x रेज टू n. फक्त इथं व्हेरिएबल u आहे. इथं फक्त व्हेरिएबल u आहे. u च्या ऐवजी x या ठिकाणी आपण आहे. तर इथे काय होणार? u जर पुट केला तर n into u रेज टू n minus 1. यांची व्हॅल्यू किती आहे इथे? 5. ही व्हॅल्यू येणार आहे 5 u रेज टू 5 minus 1. आपण हा फॉर्म्युला यूज केला इक्वल टू 5 u रेज टू 4 and u ची व्हॅल्यू जी आहे ती आपण पुट करणार. u ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी? 5 x cube minus 2x minus 1 रेज टू 4. ही झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to u. And u equal to x cube minus 2x minus 1 differentiate with respect to x. Derivative of u with respect to x equal to derivative of x cube minus 2x minus 1. या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे. म्हणजे आपण जे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन पाहिलेले आहेत. वी हॅव सीन रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड क्वोशंट. वी आर गोइंग टू यूज that rule. Derivative of x cube minus derivative of 2x minus derivative of 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब हा फॉर्म्युला यूज करायचा x रेज टू n चा. ही व्हॅल्यू पुढे घ्यायची आणि यातले कमी करायचं. 3x 3 minus 1 2 minus 2 is a constant and derivative of x with respect to x 1 and 1 is constant. Derivative of constant with respect to x 0. It is 3x square minus 2. Derivative of u with respect to x equal to 3x square minus 2. Now derivative of y with respect to x equal to derivative of y with respect to u into derivative of u with respect to x. आपल्याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to u ची व्हॅल्यू जी आहे
डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u ची व्हॅल्यू ही पुट करायची 5 into x cube minus 2x minus 1 raised to 4 and derivative of u with respect to x ची व्हॅल्यू 3x square minus 2 derivative of y with respect to x. हे पहिलंच एक्झाम्पल आहे. जशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ट्रिक्स येणार आहेत. ही आपली पहिली मेथड झाली ज्यामध्ये आपण नोटेशन दिलं y इक्वल टू u इक्वल टू आणि हा आपण रूल यूज केला. आपण सेकंड मेथड मध्ये नोटेशन y and u असं नोटेशन यूज करता सबस्टिट्यूशन न घेता आपण ही डायरेक्ट व्हॅल्यू सुद्धा सोडू शकतो. पहा याच्याशी मी कंपेअर करून दाखवतो. समजा हे y इक्वल टू आपण फंक्शन घेतलेले आहे. आपल्याला कंपोजिट फंक्शन ओळखता आलं पाहिजे. आपण पहिल्यांदा या ठिकाणी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेणार. पॉवरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा नंबर पुढे मल्टिप्लिकेशन येणार आणि मी दुसरी मेथड एक्सप्लेन करत आहे याच्याशी कंपेअर करून. दुसऱ्या मेथड साठी आपण हा जो ब्रॅकेट आहे याला पूर्णपणे x मानणार आणि फक्त रेज टू 5 म्हणजे x रेज टू 5 असेल तर आपण काय करणार 5 हा पुढे मल्टिप्लिकेशनला आणणार आणि 5 मधून आपण एक कमी करणार. या ब्रॅकेट मध्ये x पाहिजे पण x च्या ऐवजी इथे काय आहे x क्यूब minus 2x minus 1 ती व्हॅल्यू आपण तिथे पुट करणार. पहा पहिली डेरिव्हेटिव्ह आली. एकदा का पॉवरची डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाली का आपण फक्त या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 3x 2 3x square minus 2. कमी वेळामध्ये आपण सेकंड मेथडने हे एक्झाम्पल सोडवू शकतो. आन्सर मध्ये काही चेंज होत नाही पण ही आपण कमी वेळामध्ये काय करू शकतो सेकंड मेथडने आन्सर फाइंड आउट करू शकतो. पहिल्या मेथडने आपल्याला थोडा वेळ लागतो. हे आपलं पहिलेच एक्झाम्पल आहे. आपण राहिलेली सर्व एक्झाम्पल ही सेकंड मेथडने फाइंड आउट करणार आहोत. हेच एक्झाम्पल आता आपण सेकंड मेथडने घेऊया. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस मेथड 2. मेथड 2 मध्ये आपण सबस्टिट्यूशन घेणार नाही. लेट u इक्वल टू असं सबस्टिट्यूशन घेणार नाही. आपण थोडं कंपोजिट फंक्शन आयडेंटिफाय करणार आणि आयडेंटिफाय केल्यानंतर ज्या पद्धतीने आपण कंपोजिट फंक्शन रीड करतो त्याच पद्धतीने एक एक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of, this is symbol of derivatives. Derivative of y. Derivative of value of y is x cube minus 2x minus 1 raised to 5. आता हा जो ब्रॅकेट आहे याला तुम्ही इन माइंड मनामध्ये x कन्सिडर करायचा. x कन्सिडर करून x रेज टू n चा फॉर्म्युला झाला. x रेज टू n म्हणजे x रेज टू 5 आणि x रेज टू 5 असेल तर काय करतो आपण x रेज टू n हा n पुढे मल्टिप्लिकेशन ला आणतो आणि यातून 1 कमी करतो n minus 1 5 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू ऍज इट इज. x मध्ये आपण चेंज करत नाही. ह्या x मध्ये आपण काही चेंज करत नाही. 5 minus 1 n minus 1 पण x च्या ऐवजी आपल्याकडे इथे काय आहे x क्यूब minus 2x minus 1. ही फक्त पॉवरची डेरिव्हेटिव्ह झाली. ही फक्त काय झाली या पॉवरची डेरिव्हेटिव्ह. आता जशी पॉवरची डेरिव्हेटिव्ह जाईल तसा हा पॉवरचा प्रश्न संपला. राहिली ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ
of x cube minus 2x minus 1. डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल फ्रॉम लेफ्ट टू राईट मूव्ह झालेला आहे बाय. आता हा पार्ट इथे कुठेही डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल नाहीये. हा पार्ट तुम्हाला जोपर्यंत उत्तर येत नाहीये तोपर्यंत डेरिव्हेटिव्हच्या लेफ्ट साइडचा पार्ट आहे तसंच लिहायचा. x cube minus 2x minus 1 5 minus 1 4. Now derivative of subtraction of two function. इथे सबट्रॅक्शन आहे. आपण तीन फंक्शनचा ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल यूज करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube minus derivative of 2x minus derivative of 1. लेफ्ट साइडला काही आपण चेंज करत नाहीये. 5 into x cube minus 2x minus 1 raised to 4 into derivative of x cube, again this formula. अल्जेब्रिक फंक्शन आहे. x व्हेरिएबल 3 पुढे घेणार, 3 मधून 1 कमी केला 2x². 2 हा कॉन्स्टंट आहे -2. 2 जर पुढे मल्टिप्लिकेशनला घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x आणि x ची डेरिव्हेटिव्ह असणे 1. 1 is constant, derivative of 1 is 0. 5 into x cube minus 2x minus 1 raised to 4 into 3x² minus 2. This is our required answer. In both methods, first and second, we got the similar answer. But second method is smaller in case of writing करताना ही जे आहे स्टेप कमी होतात आणि पहिल्या मेथड्स मध्ये स्टेप ह्या जास्त आहे. त्यामध्ये तुम्हाला चेन रूल यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u घ्यायचे, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचे, त्याचे व्हॅल्यू मग फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. त्या मानाने ही मेथड सोपी आहे. We go by second method. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण पहिले एक्झाम्पल सोडवलं. क्वेश्चन नंबर 2, 3, 4. Question number 1 is based on algebraic function. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पूर्णपणे अल्जेब्रिक फंक्शन आहे, ज्यामध्ये फक्त x व्हेरिएबल आहे. त्यामध्ये तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पाहायला मिळणार नाही. देयर इज नो लॉगरिथमिक फंक्शन, नो एक्सपोनेन्शियल फंक्शन, ओनली अल्जेब्रिक फंक्शन. नाउ वी फाइंड डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ह्या पूर्ण क्वेश्चन 1 मध्ये एकच क्वेश्चन विचारलेला आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. नाउ solution, let we take y equal to 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 2, and we have to identify the composite function. हे जे ब्रॅकेट आहे याला आपण पूर्ण x कन्सिडर करणार आणि हे पॉवर म्हणजे आपल्याला फंक्शन होईल x रेज टू n. पहिल्यांदा आपण x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करणार आणि नंतर पॉवरची डेरिव्हेटिव्ह झाली का उरलेल्या जे आतमध्ये ब्रॅकेट मध्ये आहे त्याचे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of, put values of y equal to
पहिल्यांदा तुम्हाला पॉवरची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. याला मनामध्ये x कन्सिडर करायचे. टोटल जो ब्रॅकेट आहे तो x कन्सिडर करायचे. इट इज अ फंक्शन and it is in the form of f of x raised to n. असं असेल तर आपण फक्त फंक्शनची पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि पॉवरची डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर पॉवरची डेरिव्हेटिव्ह ऍट this is derivative of power, then we take derivative of f of x, that is f dash of x. This is our standard composite function. पॉवरची डेरिव्हेटिव्ह जो काही नंबर आहे तो पुढे मल्टिप्लिकेशन ला आणायचा. 5 into 2 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5. या ब्रॅकेटच्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज करणार नाही. ऍज इट इज x raised to 5 by 2 minus 1 n minus 1. ही पॉवरची डेरिव्हेटिव्ह झाली. आता डेरिव्हेटिव्ह कशी शिल्लक राहिलेली आहे. आतमध्ये जी ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू आहे त्याची हा 5 गेला, त्याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. आता राहिले काय ब्रॅकेट मध्ये 2x raised to 3 by 2 minus 3x minus 5. एकदा का आपण डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल लेफ्ट टू राईट, डेरिव्हेटिव्हच्या अगोदरच्या टर्म मध्ये आपण काही चेंजेस करणार नाही. Here subtraction of three terms. या ठिकाणी आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा जो रूल आहे तो रूल यूज करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 3 by 2 minus derivative of 3x minus derivative of 5. 5 upon 2 into 5 minus 5 divided to minus 1, 2 into minus 1 minus 2, it is 3 by 2. Then derivative of 2x, 2 is a constant, 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हचे आपण बाहेर घेतो. कॉन्स्टंट नंबर हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो, फक्त व्हेरिएबलची आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. x raised to 3 by 2, पुन्हा तोच फॉर्म्युला 3 by 2 पुढे मल्टिप्लिकेशन ला आणायचा आणि या मधून 1 कमी करायचा. 3 by 2 minus 1. ही x raised to 3 by 2 ची डेरिव्हेटिव्ह पुढे minus 3x, 3 कॉन्स्टंट आहे, x ची डेरिव्हेटिव्ह 1 and derivative of constant 5 is constant, derivative of 5 0. 5 upon 2 into 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2. 2 cancel with 2. 3 x raised to 2 into minus 1 minus 2, it is 1 upon 2 minus 3. This is required answer of y with respect to x. ह्या फंक्शनचा हे डेरिव्हेटिव्ह झाले. यामध्ये आपण 3 कॉमन घेऊ शकतो, पुढे मल्टिप्लिकेशन आणू शकतो. ही ऍडजस्टमेंट झाली, पण हे रिक्वायर आहे कारण की यामध्ये कुठेही डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल राहिलेला नाही. जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल आहे तोपर्यंत आपल्याला ते इव्हॅल्युएट करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल झाला जिथपर्यंत आपल्याला सोडवता येईल तिथपर्यंत हे एक्झाम्पल काय करायचं आहे, सोडवायचं आहे. टेक सेकंड एक्झाम्पल.
let y equal to square root of x square plus 4x minus 7. We can find out derivatives of these by two methods. One, by using formula square root of x, or by convert it into x raised to 1/2. Root is square root is 1 upon 2. We can convert it into x raised to 1 upon 2. x raised to यांचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो किंवा रूट x चा आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. आपल्याला रूट x चा फॉर्म्युला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1 upon 2 रूट x. या ठिकाणी x च्या ऐवजी फक्त ह्या ब्रॅकेट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय करायचे, पुट करायचे. म्हणजे इथे सुद्धा x च्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x. Derivative of square root of x square plus 4x minus 7. Derivative of root of x is 1 upon 2 root x. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. रूट x च्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करणार. त्यानुसार 1 upon 2 square root of x square plus 4x minus 7. This is derivative of only square root. Now we have to take derivative of x square plus 4x minus 7 also. Derivative of x square plus 4x minus 7. We can see that symbol of derivative is moved from left to right. डावीकडून उजवीकडे मूव होते. आपण सुरुवातीला स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घेतली. स्क्वेअर रूट यामधून कॅन्सल झाला, पुढे स्क्वेअर रूट येणार नाही. एकदा का आपण स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घेतली का पुढे स्क्वेअर रूट येणार नाही. ज्या फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय ते फंक्शन पुढे डेरिव्हेटिव्ह साठी येणार नाही. त्या पद्धतीने आपल्याला ह्या टर्म ऍडजस्ट करायच्या आहेत. 1 upon 2 x square plus 4x minus 7. डेरिव्हेटिव्हच्या लेफ्ट साइडच्या व्हॅल्यू ऍज इट इज आपण लिहिणार आहोत. अँड हियर इज अगेन addition and subtraction rules of derivatives. Here is three function. We take derivative of three function. X square plus derivative of 4x minus derivative of 7. 2 square root of x square plus 4x minus 7. Derivative of x square is 2x. Derivative of 4x is 4. 4 upon derivative outside like in our derivative of x with respect to x 1, that is 4 into 1, and derivative of constant 0. 1 upon 2 square root of x square plus 4x minus 7. 2x plus 4. We can take 2 common from this and cancel with remaining 2. One upon 2 square root of x square plus 4x minus 7, and to take 2 common from this, x plus 2. 2 cancel with 2. X plus 2 divides square root of x square plus 4x minus 7. This is required value
of derivative of y with respect to x. Right? Write it into your notebook. We take third example, fourth example. Let y equal to square root of x square plus square root of x square plus 1 differentiate with respect to x. सुरुवातीला आपल्याला स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. We have to take derivative of square root. Derivative of y. We put the value of derivative square root of x square plus square root of x square plus 1. y ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केली. आपण स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह पुट करणार. We know that derivative of root x is equal to 1 upon 2 root x. या फॉर्म्युल्यानुसार हा स्क्वेअर रूट ही व्हॅल्यू x म्हणून यूज करणार आपण. ही जी व्हॅल्यू आहे टोटल ही x म्हणून वापरणार. 1 upon 2 square root of x square plus x square plus square root of x square plus 1. आपण डेरिव्हेटिव्ह ही रूट ची घेतलेली आहे. याचा अर्थ हा रूट कॅन्सल झाला. जे राहिलेला पार्ट आहे त्याचे आपल्याला काय करायचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आपण हा फॉर्म्युला काय केला या ठिकाणी यूज केला. डेरिव्हेटिव्ह कशाची शिल्लक राहिलेली आहे फक्त हा स्क्वेअर रूट गेलेला आहे x square plus square root of x square plus 1 या फंक्शनची व्हॅल्यू शिल्लक राहिलेली आहे. 1 upon 2 into x square plus square root of x square plus 1. लेफ्ट साइडला कुठलाही चेंज करायचं नाही. Into right side there is again addition of two functions. We use rule of addition for derivatives. X square plus derivatives of square root of x square plus 1. 1 upon 2 square root of x square plus square root of x square plus 1 and derivative of x square is 2x. हा 2 पुढे मल्टिप्लिकेशन ला घ्यायचा आणि यातून एक कमी करायचा x raised to 1 2 minus 1 is 1 plus here is again square root and x square plus 1. इथे आपल्याला रूट ची डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्यावी लागेल आणि नंतर x square plus 1 ची. रूट ची डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2 square root of x square plus 1. हीच टर्म आपण इथे यूज करतोय. फक्त आपण इथे रूट ची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. रूट ची डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x square plus 1 and still we have to find derivative of x square plus 1. 1 upon 2 into square root of x square plus square root of x square plus 1 2x plus 1 upon 2 square root of x square plus 1 and derivative of x square is 2x and derivative of 1 is a constant number 0. Finally we can say that derivative of y with respect to x equal to 1 upon
2 square root of x square plus square root of x square plus 1 into 2x divide 2 into square root of x square plus 1. 2 cancel with 2, 1 upon 2 square root of x square plus 1 into 2x plus 1 upon square root of x square plus 1. This is required answer of derivatives. We can also adjust by taking cross multiplication, or derivative of y with respect to x equal to 1 upon 2 square root of x square plus square root of x square plus 1. We take the cross multiplication, 2x into x square plus 1 divide x square plus 1. In question 1, example number 5. Let y equal to into third root of 2x square minus 7x minus 5 raised to 5. हे एक्झाम्पल दिसायला अवघड आहे, पण इट इज व्हेरी इझी एक्झाम्पल. फक्त तुम्हाला 3/5 हा कॉन्स्टंट नंबर आहे, हा आपण ऍडजस्ट करणार. √3 and 5 ही पॉवर सुद्धा आपण ऍडजस्ट करणार, आणि त्यानुसार आपल्याला हे कॅल्क्युलेशन एकदम सोप्या पद्धतीत काय करायचंय, कन्वर्ट करायचंय. हे आपल्याला कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह यूज करण्या अगोदर आपल्याला याला सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. We convert y into suitable form. 3 divide 5 into 1 upon third root, that is 2x square minus 7x minus 5 raised to 5 ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू, आणि थर्ड रूट that is 1 upon 3. 3/5 1 upon 2x square minus 7x minus 5, and we take or we use formula m raised to n. If a raised to m raised to n, then we write a raised to m n. We take the multiplication of these and convert into 5 divide 3. Now this is algebraic function. For algebraic function we have only one formula, x raised to n. We convert it into numerator, 3/5 2x square minus 7x minus 5 raised to minus 5/3. Now it is very simple example. Just we have to convert into suitable form. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get into left hand side derivative of y with respect to x, and value of y is derivative of value of y is 3/5 into 2x square
minus 7x minus 5 raised to 5 upon 3. 3 upon 5 हा कॉन्स्टंट आहे, हा आपण लेफ्ट साइडला घेणार, इक्वल टू 3 upon 5. फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x square minus 7x minus 5 raised to 5 upon 3. Now we use the formula x raised to n. This is our total x and we use the formula x raised to n. 3 upon 5 into हा पुढे मल्टिप्लिकेशन 5 into 3 2x square minus 7x minus 5. We subtract n minus 1, that is 5 minus 3 minus 1. डेरिव्हेटिव्ह ही आपण इंडेक्स पॉवर साठी घेतलेली आहे, ती कॅन्सल झाली. राहिलेली फंक्शन त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x square minus 7x minus 5 equal to 3 upon 5, 5 upon 3, 5 and 5 get cancelled, 3 get cancelled with 3. 2x square minus 7x minus 5, 3 into minus 1 minus 3, 5 minus 3, it is 2, 2 upon 3. And here is again subtraction. We take or we use formula of subtraction for derivatives. Derivative of 2x square minus derivative of 7x minus derivative of 5. Two x square minus 7x minus 5 raised to 2 by 3. 2 constant as it is. Derivative of x square is 2x minus 7 constant. Derivative of x with respect to x is 1. Derivative of constant 0. 2x square minus 7x minus 5. 2 into 2, 4x minus 7. We write it as 4x minus 7 into 2x square minus 7x minus 5 raised to 2 by 3. Derivative of y with respect to x. Derivative of y with respect to x. This is our solution of fifth example. We take sixth example. Solution: let y equal to square root of 3x minus 5 minus 1 upon 3x minus 5 raised to 5. हे एक्झाम्पल सुद्धा आपण दोन पद्धतीने सोडू शकतो. यांचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर u डिवाइड v च्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळेल, किंवा हे असंच आपण ठेवलं तर आपल्याला x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. या टोटल एक्सरसाइज मध्ये अल्जेब्रिक क्वेश्चन आहे, कुठे आपण sin cos tan cot sec cosec e raised to x and लॉगरिथमिक फंक्शन पाहिलेलं नाही. पूर्णपणे आपण x raised to n चा फॉर्म्युला आणि कॉन्स्टंटचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y with respect to x. Derivative of value of y is
3x minus 5 minus 1 upon 3x minus 5 raised to 5. कशाची आता पहिल्यांदा विचार करणार तुम्ही रेज टू 5 5 चा विचार करणार. ही सर्व व्हॅल्यू आपल्या डोक्यामध्ये x कन्सिडर करणार आणि आपण फक्त 5 ची व्हॅल्यू घेणार. 5 into square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 5 minus 1. इंडेक्सची डेरिव्हेटिव्ह झाली. आता ह्या राहिलेल्या ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5. सबट्रॅक्शन आहे. या फंक्शनची आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार, या फंक्शनची आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार. 5 into 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 4 and derivative of square root of 3x minus 5 minus derivative of 1 upon square root of 3x minus 5. या टर्म मध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाहीये. y इक्वल टू y इंटू 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 4 and derivative of root x, that is 1 upon 2 square root of 3x minus 5. Derivative of root x is 1 upon 2 root x. यामध्ये डेरिव्हेटिव्ह derivative of 3x minus 5 is remain 3x minus 5 minus we can this also write into 3x minus raised to minus 1 half, or it is minus 1 upon we know that derivative of root x is minus 1 upon 2x root x. We have to use formula for this. 2 value of x is 3x minus 5. Value of x is 3x minus 5 into square root of 3x minus 5 and still derivative of 3x minus 5 remain. Into square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 4 1 upon 2 square root of 3x minus 5 3 derivative of x is 1 and constant is 0 minus minus get plus 1 upon 2 3x minus 5 into square root of 3x minus 5 and derivative of 3x minus 5 is 3. 5 into square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 4.
3 divide 2 we take common. Inside the bracket 1 upon 3x minus 5 and here plus 1 upon 3x minus 5 into square root of 3x minus 5. आपल्याला ह्या टर्म ऍडजस्ट करता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेता येईल, इथं बेस कॉमन करता येईल, एलसीएम जेवढं आपल्याला सोडवता येईल तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आन्सर सोडवायचा आहे. दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर. क्वेश्चन नंबर 1 आपण इथे कंप्लीट केलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या अँड राईट इट इनटू युअर नोटबुक.